मंत्री. नाही, आता आम्ही भाषण 5 वर्ष बिलकुल काही मागं पुढं बघायचं नाही, फक्त संसदीय कामकाजामध्ये काम चांगलं करायचं. बरं झालं तुम्ही भुजबळ साहेबांची आठवण करून दिली. उद्या भाषण बघतो त्याला उत्तर देतो. सभागृहामध्ये भाषणबाजी चांगली करणे, आपला परफॉर्मन्स चांगला आणि दाखवणे. तुमचं नाव नाही घेतलंय, नाव न घेता अनेक गोष्टी सांगितल्या. मग ते घेणारच ना. आम्ही त्यांचं नाव घेऊन म्हणलं जेलात त्यांना भेटायला गेलतो आम्ही म्हणून. 5 वर्ष माझं पण असं वाटोळं म्हणतो- केलेलं पण तरी आहे म्हणतो- भुजबळ साहेबांनी. माझं स्वतःचं पर्सनली वाटोळं केलेलं आहे भुजबळांनी. केलेलं आहे ना. माझ्या मतदारसंघात 1 रुपया सुद्धा दिला नाही 2009 ते 2014 पर्यंत. मी पराभूत व्हायला कारणीभूतच ते झालेले आहेत ना. 2014ला मी पडलो त्यांच्यामुळेच पडलो ना. ते पालकमंत्री होते. नाही, पालकमंत्री नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्री होते ना. मग उपमुख्यमंत्री करायला आम्ही अजितदादा पवारांना सही करायला आम्ही 1 नंबरला. आणि अजितदादा त्यांच्याकडे आम्ही 3 वेळा गेलो, 4 वेळा गेलो. पैसे द्या म्हणलं की ते म्हणायचे सही. आता आमचं काय, आम्ही सरळ माणसं आहेत. 1 नंबरला अजितदादा उपमुख्यमंत्री व्हावं म्हणून सही केली. भुजबळांच्या पुतण्याने पोरांनी बघितलं माग. भुजबळांनी आमचा काटाच काढला 5 वर्ष. आणि ते काटा काढल्यामुळं मग आम्ही बी भेटायला गेलो ना ज्याला देवेंद्र फडणवीसने घातल्यावर. जाऊ नाही का तुम्ही जन्म भेटायला गेला? जेलात भेटायला गेलतो. कोर्टात आणलं होतं ना तेव्हा भेटायला गेलो. तुम्ही चांगल्या भावनेने गेलात की काय नाही परिस्थिती बघायला गेला? लय भारी भावनेने गेलतो आपण बघायला. आज बी सांगतो खुले दिल से. फार इंटरेस्टिंग आहे. तुम्ही भुजबळांना भेटायला 5 वर्ष धनंजय मुंडेंना भेटायला. भुजबळांनी काटा काढला माझा. माझ्या मतदारसंघात 1 रुपया सुद्धा दिला नाही. भुजबळ काय सांगतात, भुजबळ बी फार खुनशी वागतात. खुनशी वागले माझ्याशी ते. तुम्ही खुन्नस काढेल त्यांना भेटायला गेले खुन्नस तुरुंगात? काढून मी कवा बी खुन्नसच काढणार भुजबळांच्या विरोधात. जिंदगीभर ते जोपर्यंत आहेत आणि आपण आहे तोपर्यंत भुजबळांच्या बरोबर कधीच हे नाही का. एवढा राग? रागच आहे ना. पाडला ना मला. माझी 5 वर्ष वायाला घालवले भुजबळांनी. मग भुजबळांना काय गोड बोलायचं काय? पर शेवटी